तर भावांनो परत आपलं एका नवीन लेडी इली A few moments later. आणि मला माहिती आहे ह्या लाईटीचा खेळ लय उशीर नाही आहे, त्यामुळे परत व्हिडिओ चालू केला बघा. तर भावांनो परत आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आता आज आपण मगबॅंग करणार ते म्हणजे वडापाववर. प्रश्न की तुम्ही वडापाववर कर व्हिडिओ वडापाववर कर. आज भावांना आपण वडापाववर करायचं, कारण की बरोबर मला वाटतं 1 महिन्यानंतर मी वडापाव खायले, कारण मी जास्त बाहेर वडापाव खात नाही, कारण की जरा डाएटवर फोकस दिलोय आणि जरा हेल्थवर म्हणूनच. तर आज भावांनो गेलतो मी चौगुले वडामध्ये, आणि चौगुले वडामध्ये मी 3 प्रकारचा वडा आणल्यात. ह्यामध्ये एक प्रकारचा वडा मिसिंग आहे, कारण की त्यांच्याकडे शेजवान सपलेलं त्यामुळे. तर चला सांगतो मी तुम्हाला काय काय आणले. तर हे हाय रेग्युलर वडापाव, हे मला पडले 10 रुपये एक, म्हणजे झालं 20 रुपये. ह्याचं नाव आहे जंगली वडापाव. तुम्ही केव्हा आयुष्यात जंगली वडापाव खाला की सांगा कमेंटमध्ये करून. आणि ह्याचं नाव आहे टँगो वडापाव. मला शेजवान वडापाव मिळाला नाही, कारण की त्यांच्याकडे शेजवान सपलेलं म्हणून. लई वेळ वाया घालवत नाही, त्यांच्याबद्दल मी थोडी माहिती सांगतो. आता हे चौगुले वडापाव हे कुठे आहे सांगा. बरोबर आपली पंचवटी टक्के इचलकरंजीमध्ये, तिथं कॉर्नरला त्यांचं बरोबर शॉप आहे, बारकं दुकान आहे. ते दादा एवढं भारी आहेत. त्यांनी माझं, आता तुम्हाला सांगतो, माझं बिल झालं टोटल 170 रुपये. त्यांनी माझ्याकडनं फक्त घेतल्यात किती सांगा, 100 रुपये, कारण की त्यांनी माझा व्हिडिओ बघतात, माझं फॉलोअर्स आहेत. तुझं भावा व्हिडिओ भारी होत्यात. आणि तिने आता वडापाव कसं टाकतात बघा, काय म्हणजे त्यांची स्टाईल आहे बघा हे. आणि त्याच्याबरोबर त्यांच्याकडे म्हणजे गिऱ्हाईक पण भरपूर असते. आणि ह्यांच्याकडे पहिल्यांदाच हिनी जंगली वडापाव टँगो वडापाव हिनी चालू केली, आणि क्वालिटी एक नंबर आहे. मी गेली कमीत कमी 5 ते 6 वर्ष झालं खातो यांच्याकडे. म्हणजे आता मी 2-3 वर्ष झालं गेलो नाही, कारण की माझं काम तिकडे येतील त्यामुळे. तर आधी मी लई खाल्लो यांच्याकडे वडापाव, त्यांना मी माहिती आहे, कारण नंतर त्यांना लक्षात आलं की बाबा मी यांच्याकडे खात होतो. तर रेग्युलर वडापाव ट्राय करूया, कसा आहे सांगतो तुम्हाला. काय करूया, हे बघा असं रेग्युलर वडापाव आहे ह्यांचा. हे अशा पद्धतीने खालच्या हिरव्या चटणी देतात. हे मध्ये यांचं एवढ्या साईज आहे वडापावची, हाय काय. आणि हे पाव आहे यांचं रेग्युलर. तर आता आपला रेग्युलर वडापाव ट्राय करून बघूया, आणि मिरची संगट. चला बाईट घेऊया. क्वालिटी लागाले जशी चव मी 5-6 वर्षापूर्वी खाल्लेलो, सेम चव आता लागले सेम. तर आता आपण जंगली वडापाव ट्राय करूया. हे बघा जंगली वडापाव आहे. जंगली वडापाव खाल्ल्यानंतर जंगलीगत होतं का बघा आपण. हे बघा खालच्या साईडला यांचं कोबी आहेत, हिरवी चटणी, सॉस आहे, वरच्या साईडला मेयोनीज आहे, अशा पद्धतीने आहे. आता जंगली वडापाव ट्राय करून सांगतो कसा आहे. ह्याची प्राइस आहे 30 रुपये एका वडापावची. चला. एक नंबर. असं जरा तिखट चव लागाल्या, म्हणजे 2-3 फ्लेवर मिक्स झाले, त्यामुळे भार लागाले. आता जंगली वडापाव ट्राय केले, आता आपण टँगो वडापाव ट्राय करूया. मग जरा मी सांगायला चुकलो, दोन्ही वेगवेगळ्या दिल्यात, म्हणजे इकडे जंगली एक आणि टँगो एक आहे. जंगली एक टँगो आहे, मी दोन्हीला इकडे जंगली आणि इकडे टँगो म्हटलो, समजून घ्या. तर बघा टँगो वडापावला असा आत नाही, ठीक आहे. म्हणजे नुसतं त्यांचं काय तर सॉस आहे मिक्स जास्त, असं वरती मेयोनीज असते वाटतं बहुतेक, किंवा चीज असेल, दोन्ही बी काय तर आहे, मेयोनीज किंवा चीज आहे, लक्षात येईल आम्हाला काय. शक्यतो चीज असेल, सॉरी स्लाइस आहे, चीज आहे चीज. तर जरा टँगो वडापाव ट्राय करून बघा कसं लागते. तिखट चव आहे जरा. आता मी तिन्ही वडापाव ट्राय केलोय, तिन्ही वडापाव भावनं एक नंबर चव लागाल्या. आता मी तुम्हाला माझी एक स्टोरी सांगणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं काहीतरी काय तर तुम्हाला सांगणार आहे. तर आज माझं 9वी मध्ये मला उत्कृष्ट खेळाडू मिळालेलं, त्याची स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे. एक मिनिट. तर आता ही जी ट्रॉफी बघायला, तर ही ट्रॉफी मला 9वी मध्ये मिळालेली. 9वी ब मध्ये होतो मी त्यावेळी, 2015-16 सालला. सगळ्या इव्हेंटमध्ये ज्याचं जास्त नंबर येतात की नाही त्याला ही ट्रॉफी मिळत असत्या. ते एकच झालं. ह्या ट्रॉफीचा विषय म्हणजे मी 9वी मध्ये माझा 100 मीटरला पहिला होता, 200 मीटरला पहिला, लांब उडीला पहिला होता, आणि उंच उडीला पण पहिला होता. काय तर 4 ह्याच्यामध्ये मला फर्स्ट प्राइज होतं, त्यामुळे मला ही ट्रॉफी मिळालेली. आणि माझा मित्र एक होता मंदार म्हणून, त्याला पण म्हणजे मिळायचे चान्सेस होते. त्याचं पण गोळामध्ये पहिला, थाळीमध्ये पहिला, आणि भालाला बहुतेक काय तर पहिला होता वाटतं, नाही सॉरी
गोळा थाळी भालाला पहिला आणि त्यात काय तर जिल्हा स्तराला निवड झाली. तो होता थोरवत सरांच्याकडनं आणि मी होतो गौरव सरांच्याकडनं. त्यामुळे विषय असा झाला की मी गौरव सरांच्या क्लोज होतो, त्यामुळे गौरव सर मेन होती. त्यामुळे मला गौरव सरांनी मला ती ट्रॉफी दिली, म्हणजे ही ट्रॉफी दिली मला. 9वीला मिळालेली ट्रॉफी म्हणून अशी अजून हाय अशी चमचमीत आहे, कारण याला मी झाकून ठेवतोय. आता पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून मी काढलोय. आणि ज्यांनी माझे इंस्टाग्रामला फॉलो आहेत त्यांनाच पण माहिती असेल की मी परवा लाईव्हला पण सांगितली ह्याची माहिती सगळी. त्यामुळं कोणाकोणाला माहिती आहे सांगा कमेंटमध्ये करून. आणि कोण कोण माझ्या 10वीच्या बॅच मला त्यांनी कमेंट करा किती मजा आली त्या दिवशी. आणि विषय असा झाला, माझा शर्ट पूर्ण मळकटलेला होता, खराब झाला. आणि मला ज्यावेळी कळालं मला उत्कृष्ट खेळाडू मिळणार आहे त्यावेळी मी काय केलो, मी माहिती इचलकरंजीमध्ये घोरपडे नाट्यगृह आहे तिथून उठलो लगेच आणि बाहेरल्या साईडला शर्ट इस्त्री करून जायला गेलो. तर तिने काय म्हणजे तुमचा अंगावरला शर्ट इस्त्री करत नाही, तिथे एक बोंबाम झालीच. मग तिथनं हाय असं परतलो, मग ट्रॉफी घेतली, मग जल्लोष केला, फोटो बिटो काढलं. असलं भारी वाटलेलं, खरोर भावना डोळ्यात पाणी आलं. कारण की ह्याच्यासाठी मी 2 वर्ष राबालतो आणि मला ते 2 वर्षानंतर मिळालं. एवढंच, कारण की मला वाटत नव्हतं मला मिळेल, तर शेवटी भावानं मिळालं. कारण की आपण त्या खेळामध्ये सगळ्या पहिला नंबर काढलेलं आणि आपल्याकडं बक्षीस पण एवढ्या तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये किंवा त्या पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की मी माझ्याकडे बक्षीस, माझ्या ट्रॉफी, सॉरी बारक्या ट्रॉफी असल्या तर दाखवतो. किंवा लाईट गेली असं व्हायले चालणार का तेवढं. आता हे सगळं असं माझ्याबरोबरच कावते, मला काय माहित नाही. कारण काय विषय आहे, हे मला खायला लागणार आहे, तसं ठेवून चालणार नाही अजिबात. ठेवले खराब होणार, त्यामुळे खातो आणि एंड करतो व्हिडिओचा. चला जाऊन दे, खावा तुम्ही आता. तर आता नुसता बाहेर आले आणि लाईट आली बघा लगेच. काय म्हणजे ठरवलेच वाटतं तू मग बँक करायच्या मापाचं नाहीच म्हणाले वाटतं ते बहुतेक. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.